थांब जरा तुझे हा हो हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे मंडे आणि आत्ता मी आहे मावडीच्या घरात. ॲक्च्युली मी कालच आले होते. मी आणि अकिरा आम्ही दोघी पण काल आलो होतो, कारण आता पुढच्या आठवड्यात आम्ही मुंबईला जातो आहे. तर थोडेच दिवस उरलेत. सो मावडी म्हटली येऊन जा. सो मी आले. काल रात्री उशिरा आले. व्लॉग वगैरे बनवायला वेळच नाही मिळाला. येऊन जेवून आम्ही झोपूनच गेलो. आणि याच्या आधी मी थोडंसं जे तुम्हाला दाखवलं ते सकाळचं होतं. सकाळी मी थोडंसं शूट केलं होतं, ज्यामध्ये मी चहा पीत होते ते दाखवलं आहे. आणि काय दाखवलं आहे, अकिराचं मी दूध बनवत होते ते एक दाखवलं आहे. तर ते होतं, पण ते सकाळचं होतं. आणि आत्ता वाजता आहेत 5:30 संध्याकाळचे. आणि अकिरा, आम्ही ॲक्च्युली 4 वाजता बाहेर जाणार होतो, पण बरोबर 4 वाजता अकिरा झोपून गेली. सो ते कॅन्सल केलं होतं आम्ही. पण आता परत आमचं ठरलं की निघूया. सो आता आम्ही आमचं फटाफट आवरणार आहे आणि आम्ही जाणार आहे बाहेर. आज आम्ही जातो आहे नरसोबावाडीला, कारण अकिराला न्यायचं होतं मंदिरामध्ये. तर आम्ही तिकडे जातो आहे. आणि असं काही आम्ही जसं ठरवलेलं होतं मजा वगैरे करायची मावडीच्यात आल्यावर. ठेव नको. ती तर काय यावेळी जमली नाही. यावेळी थोडंसं वेगळंच झालं. अकिराकडंच जास्त लक्ष दिलं आम्ही. आता आम्ही खूप धमाल करायचो, होय की नाही मावडी? आधी यायची तेव्हा आम्ही मजा मस्ती खूप खूप म्हणजे खूप अशी वेगळी मजा मस्ती आम्ही खूप करायचो. आणि माहिती आहे, मी जेव्हा पण मावडीकडे यायचे तेव्हा सकाळी आमची मावडी आम्हाला बिग बॉस स्टाईलनं उठवायची. आठवतं? बिग बॉस स्टाईलनं उठवायची. म्हणजे मोठमोठ्याने गाणी लावणार आणि मग आम्ही उठायचो. मजा असायची. पण हां, डान्स पण करायचो आम्ही बिग बॉससारखं. मजा होती. पण आता कसं झालं आहे, अकिरा आहे त्यामुळं थोडंसं तिच्याकडे लक्ष. आणि मावडीला तर रात्री झोपच नव्हती. मी झोपून गेले, पण तिचं बरंचसं लक्ष अकिराकडेच होते. त्यामुळं ती झोपलीच नाही रात्री. ती आत्ता दुपारी थोडीशी झोप काढली तिने. तर आम्ही जातो आहे बाहेर. आत्ता 5:30 वाजून गेले. आणि मम्मीचा फोन आला आहे, फटाफट आवरा, अकिराला पण उठवायचं आहे. झालं 1.5-2 तास होतील तिला झोपून. आणि आम्ही निघतो आहे. मी बोलते तुमच्याशी गाडीत बसल्यानंतर. हे एव्हरीवन, आता मी आलेली आहे माझ्या घरी मम्मीकडे. आणि आम्हाला इकडे यायला फारच वेळ झाला. आता 7:30 होत आहेत आणि एक 15 मिनटापूर्वी मी घरी आले. आणि आवरून यायला खूप वेळ झाला. सो आम्ही नरसोबावाडीला जायचं कॅन्सल केलं आहे. पण इकडे एक सिंगिंगचा फंक्शन आहे काहीतरी, संगीत महोत्सव असं काहीतरी नाव आहे. सो आम्ही आता तिकडे जाणार आहे. त्याच्या आधी बघू, म्हणजे जर वेळेत आम्ही बाहेर पडलो तर आम्ही हरिपूरला जाऊ. आज महाशिवरात्री आहे, सो मंदिरात जाऊ. सकाळपासून गेलेलो नाही आहे ते, पण जर वेळेत बाहेर पडलो तर, कारण अजून थोडासा वेळ आहे बाहेर पडायला. तर आम्ही हरिपूरला जाऊ आणि त्यानंतर ते संगीत महोत्सव आहे तिकडे जाऊ. तर हे कालचा दिवस छान होता. मावडीच्यात आले, मस्त मजा केली, छान होता. आणि अकिरासोबत फर्स्ट टाईम मी मावडीकडे जाऊन राहिले होते. याच्या आधी राहायला मी कधीच गेलेले नव्हते तिच्याकडे. आणि आता मुंबईला जायचं आहे. बरेच दिवस राहिले इकडं. आता अकिरालाच 5 महिने झाले आणि त्याच्या आधीपासून मी इकडे, तर बरेच दिवस इकडे राहिले. तर आता जायचं आहे मुंबईला. पॅकिंग वगैरे स्टार्ट केली आहे थोडी मी. भरपूर साऱ्या बॅग्स होणार आहेत, आय नो, कारण खूप दिवसाच्या आहेत. माझं वेगळं आहे, अकिराचं वेगळं आहे, खूप सारं होणार आहे. तर आता आम्ही निघतो आहे आणि थोड्याच वेळात निघतो आहे. तर मी हरिपूरमध्ये गेल्यावर तुमच्याशी बोलेन किंवा गाडीमध्ये तुमच्याशी बोलेन.
एव्हरीवन. आणि आज आहे सेकंड डे. आज आहे मंगळवार आणि काल रात्री यायला थोडासा वेळ झाला आणि हरिपूरला इतकी जास्त गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती. सो मी आणि अकिरा आतमध्ये नाहीच गेलो, आम्ही बाहेरच थांबलो आणि मम्मी वगैरे जाऊन दर्शन घेऊन आले आतमध्ये. आणि काय होतं आहे आणि त्यानंतर आम्ही ज्या संगीत महोत्सवाला गेलो. आम्हाला वाटलं होतं की तिकडे मूवीचे सॉन्ग वगैरे असतील, पण तिकडे होतं भक्तिगीतांचा कार्यक्रम होता आणि आम्ही मस्तपैकी गेलो आहे. छान मूवीची गाणी असणार आणि हिंदी गाण्यांचा कार्यक्रम असणार वगैरे असं. एक्झॅक्टली आम्हाला काहीच माहिती नव्हतं की कसा कार्यक्रम आहे काय आहे आणि आम्ही असं समजून गेलो. पण तो होता भक्तिगीतांचा, म्हणजे महाशिवरात्री होती तर त्याचा कार्यक्रम होता. सो आम्ही अर्धा पाऊण तास बसलो तिकडे. महाशिवरात्रीचाच होता, ठीक आहे, पण आम्ही गेलो होतो वेगळं काहीतरी ठरवून, असं असेल तसं असेल, पण होतं वेगळंच. तर आम्ही थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर आलो. आणि रात्री मग यायला थोडासा वेळ झाला, 10 सव्वा 10 झाले. त्यानंतर येऊन जेवण करून मग मला ब्लॉगचा एंड नाही करता आला. सो मी विचार केला की आत्ता लगेच ब्लॉगचा एंड करूया. आत्ता 1:15 वाजतात आणि आत्ताच मी अकिराला झोपवलं. सो मी आत्ता ब्लॉगचा एंड करते, कारण काल पण मी ब्लॉग नव्हता अपलोड केला, परवा पण नव्हता केला. मी थोडीशी गडबडीतच होते 2-3 दिवस. सो मी एंड करते आत्ता आणि हा लगेचच मी आता 3 वाजता अपलोड करते एडिटिंग करून फटाफट. थोडासा वेळ लागेल कारण एडिटिंगला थोडासा वेळ लागतो. सो आता मला जेवायचं आहे आणि जेवण झाल्यानंतर मला थोडंसं बाहेर जायचं आहे, कारण नेक्स्ट वीकमध्ये मी जाते मुंबईला. तर मला थोड्याशा वस्तू घ्यायच्यात आता. आणि चला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी बोलेन. बाय बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे.